नमस्कार मंडळी. काल रात्री पुण्यासून निघालंय आणि सकाळी घराकडून पोहोचलंय. ह्यो बाबडो तर नुसतं धोधोवाता होतं. सगळ्यात आधी न्हालंय धुलं आणि खळ्यातले गणपती बघू गेले. मूर्ती बघून मना अगदी प्रसन्न वाटला हो. आणि ह्यो बघा आमचं शेट सकाळ सकाळी चाय पिऊ उठलो. म्हणजे शंकुले बंकुले किशी पुशी केलंय, चाय बिस्किटा खालंय आणि बाहेर इलंय. तर हे सगळे पेंटर कामाक लागलेले. आणि आज पावसामुळे ह्या पोरांका सुद्धा शाळेत सुट्टी गावली. म्हटलं आपण ज्या कामासाठी इलो त्या काम करूक सुरुवात करूया. गणपतीक शेंदूर काढूक घेतलंय. एक झालो तसं दुसरं झालो तसं तिसरं झालो तसं चौथो. असे गणपती पुरे केलंय आणि जेवणाचा टाइम झालो. खूप दिवसांनी औषधच्या आजचं जेवण जेवलंय आणि तितक्यात हडे पप्प्याने ह्या कांड केल्या. मोठी तोडून काढायची लागतील मोडात ती मोठी देण्याची. दुपारी जेवून एक तासभर डुलकी काढलंय आणि पुन्हा उठान आपल्या कामाक लागलाय. ज्यांका माहित नाही त्यांका म्हणान सांगतोय. माझे बाप्पा असत पेंटर आणि दरवर्षी आम्ही मातीचे सुबक गणपतीची मूर्ती बनवतो. आणि जेव्हापासनं मी शिक्षणासाठी पुण्यात गेलोय ना, तेव्हापासनं चतुर्थीच्या आधी 8 दिवस सुट्टी काढून पप्पांका कामात मदत करूक म्हणत येतो. तितकंच पप्पांच्या कामात हातभार आणि गावा गेलंय म्हणून माझ्या मनात सुख शांती.